हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते। तर आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया आहे, फॉर्म भरण्याची, अर्ज करण्याची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे की लोकसभा निवडणूक ही होणार आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता लागणार आहे, तर परीक्षा कधी होणार? परीक्षा कधी होणार हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे। तर कधी होणार परीक्षा तेच आपण बघूया। तर जी आपली जी परीक्षा आहे ती जूनच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे का? तर इथे त्यांनी सांगितलंय एप्रिल, मे आणि जूनचे 2 आठवडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे असणार आहे, त्यामुळे या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाहीच। परिणामी इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरता जवळपास 2.5 महिन्यांचा जादा अवधी मिळणार आहे। तुम्हाला 2.5 महिन्यांचा अवधी मिळणार आहे। तर तुम्हाला लेखी प्लस ग्राउंड याची चांगली तयारी करता येणार आहे। ठीक आहे, हा जो वेळ आहे हा तुम्हाला चांगला वापरायचा आहे, चांगला युटिलाइज करायचा आहे। जास्तीत जास्त आपलं कशावर फोकस करायचं आहे? प्रिपरेशनवर फोकस करायचं आहे, स्टडीवर फोकस करायचं आहे। ओके, तर बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरता 30 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले आहे। दरम्यान निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे। तर तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे? आपल्या स्टडीवर, आपल्या अभ्यासावर, आपल्या परीक्षेवर फोकस करायचा आहे। हा जो तुम्हाला वेळ मिळाला आहे ही खूप मोठी संधी आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या स्टडीवर फोकस करायचा आहे। तर आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे पोलीस भरती बॅच ही लॉन्च करण्यात आली आहे। याच्या सीट्स अजून पण अवेलेबल आहे, अजून पण तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। तर या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे। जर समजा तुमचं एखादं लेक्चर मिस झालं, तुम्ही ते बघू नाही शकले, कुठल्या कारणाने मिस झालं ते लेक्चर, तर तुम्ही काय करू शकता? तो व्हिडिओ डाउनलोड करून नंतर कधी पण बघू शकता, आपल्या वेळेप्रमाणे कधी पण बघू शकता आणि दुसरं काय, किती पण वेळा बघू शकता। ठीक आहे, तसंच तुम्हाला काय मिळणार आहे? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर झालं, त्याच्यानंतर तुम्हाला आताच्या रिसेंट पॅटर्न प्रमाणे टेस्ट सिरीज, ई बुक्स, फ्री PDF हे सगळं मिळणार आहे। ओके, तसंच तुम्ही जे लास्ट इयरचे पेपर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ठीक आहे, ते तुम्हाला त्याचं ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आहे। लास्ट इयर क्वेश्चनचं तुम्हाला ॲनालिसिस मिळणार आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी। कारण का, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील प्रश्नाचं विश्लेषण जर बघितलं तर तुम्हाला काही आयडिया येईल की कसं काय एक्झाम येऊ शकते आणि तसंच पॅटर्न नेहमी काय होतं? फॉलो होतं। ओके, आणि टेस्ट सिरीज का इम्पॉर्टंट आहे? तर तुम्ही बघा, टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही लावता तेव्हा काय होते की तुम्हाला एक अंदाज येतो आपल्याला कुठल्या सेक्शनसाठी, कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेळ पाहिजे, कुठे आपले क्वेश्चन चुकत आहे, कुठे आपल्या सिली मिस्टेक्स होत आहे, हे तुम्हाला सगळं लक्षात येते। त्याच्यामुळे काय करायचं आहे? टेस्ट सिरीज ही लावायचीच लावायची आहे। ओके, जर तुम्हाला या कोर्सेसविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता? या नंबरवर मेसेज, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। 8010457760 या नंबरवर तुम्ही काय करू शकता? मेसेज किंवा कॉल करू शकता। ठीक आहे, तर आपली ही जी बॅच आहे ती आहे 1000 रुपयामध्ये आहे आणि 6 महिन्याचा याचा कालावधी आहे। 6 महिन्यासाठी ही तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर आपला अभ्यास चालू ठेवा। ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।